जय महाराष्ट्र. उपस्थित सर्व गजरबान बांधवांना माझा जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा, अखंड हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर ठाण्याचा ढाण्या वाघ स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना सुद्धा वंदन करतो. शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे कुटुंब प्रमुख सन्मान्य उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर आपल्या सोबतीला खांद्याला खांदा देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांना सुद्धा नतमस्तक होतो. त्याचबरोबर तमाम महाराष्ट्राचे युवा सेनेचे युवकांचे प्रेरणास्थान असलेले आपले आणि माजी यशस्वी पर्यावरण मंत्री आदित्यसाहेब ठाकरे, त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवकांचे प्रेरणास्थान असलेल्या अमितजी राजसाहेब ठाकरे यांना सुद्धा जय महाराष्ट्र. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय व्यासपीठ सर्वांना जय महाराष्ट्र. त्याचबरोबर आपण सर्व उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले प्रभाग क्रमांक 99चे गजदरबान आणि खारदांडा विभागातील सर्व शिवसैनिक, महाराष्ट्र सैनिक आणि या मराठी जनांचा सुद्धा मी आजच्या या प्रचार सभेमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. एकदा जोरदार होऊन जाऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराज की. साहेब, आपण सगळं व्यासपीठावर सगळं मुख्य प्रवक्ते आणि वक्ता उभे आहात बसलेला, तर मला सर्वात प्रथम हा एक प्रश्न उपस्थित झाला, कारण की आपण 9 वर्षानंतर ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागली. 2017 नंतर आपण याच व्यासपीठावरतून आपण जो गेला गद्दार त्याला आपण निवडून दिलेलं, पण आपण 2022ला निवडणूक होणार होती, ती झाली नाही. 4 वर्षानंतर 2026ला निवडणूक लागली. पण 2025 11 नोव्हेंबर 2025 रोजी आपली आरक्षण सोडत जाहीर झाली आणि त्यामध्ये आपला प्रभाग हा पूर्ण सर्वसाधारण झाला. 11 नोव्हेंबर 2025 नंतर 2 दिवसानंतर 14 नोव्हेंबर 2025 मध्ये आम्हाला असं वाटलं की प्रभाग क्रमांक 99 हा बिनविरोध झालाय, कारण की पूर्ण गजदरबान आणि खारदांडामध्ये ना अशी बॅनरबाजी झाली की जणू काय स्वर्गातून इंद्रदेवच आला आणि बिनविरोध निवडून आला. त्या पद्धतीने अशी बॅनरबाजी झाली की पूर्ण गुलाल त्यांचाच आहे. ज्या पद्धतीने अशी बॅनरबाजी केली की त्यांना वाटलं की त्यांनीच पूर्ण विजय निवडून संपादन केलाय. पण आता बघतो तर काय झालं. मी त्या दिवशी निवडणूक कार्यालयात गेलो, बघितलं की बाबा फॉर्म किती गेलेत, तर उमेदवारी फॉर्म 25 गेलेले. मी म्हटलं, मला वाटलं या टायमाला की बॅलेट मशीन जे आहेत ते आम्हाला 2 लागतील, कारण की सर्वसाधारण वॉर्ड लागलाय. 25 फॉर्म गेले, उमेदवारांचे 25 फॉर्म गेले. मला वाटलं की 2 लागतील, की बरेचसे इच्छुक उमेदवार आहेत. पण नंतर मला कळलं की खारदांडाचा माणूस आहे, चिंतामणी निवाटे, म्हणून आम्ही त्याच्या विरोधात फॉर्म भरतोय. का? कारण की गजदर बांधावरती आम्हाला गजदरबानचा नगरसेवक हवा. अरे बरोबर आहे, चला तुमच्या लोकशाही आहे, प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे. पण त्यानंतर बघतो तर काय झालं की या स्थानिक भूमिपुत्राच्या विरोधात उभे राहण्यासाठी गजदर बांधवाचे रहिवासी फॉर्म भरायला गेले. पण जेव्हा बाहेरून उमेदवार आला तेव्हा सगळे पॅकअप, म्हणजे फॉर्म करायला कोणी राजीच नाही. का? कारण की चिंतामणी निवाटे पाण्याच्या प्रश्नासाठी उभे राहतात. म्हणून मुंबई गजदर बांधावरती BST पाहिजे होती, त्यावेळेला 2007-8 साली BST साठी त्यांनी प्रयत्न केले, म्हणून चिंतामणी निवाटे नको. किंवा गटर लाईनीमध्ये किंवा काय प्रॉब्लेम झाला त्यासाठी चिंतामणी निवाटे नको. किंवा कोणता रुग्ण आजारी पडला तर तेव्हा चिंतामणी निवाटे उभा राहते, म्हणून चिंतामणी निवाटे नको. काय कारण काय की चिंतामणी निवाटे नको? अहो, जो माणूस सर्वसामान्यांसाठी उभा राहतो ना, तोच नगरसेवक साठी हकदार असतो. हे सगळ्यांनी सर्वप्रथम लक्षात घ्यायचं आहे. आज मी बघतो ना, सर्वसामान्य घरातला उमेदवार आमच्या उद्धव साहेबांनी दिला आणि राज साहेबांनी सुद्धा त्यांच्यावर विश्वास टाकला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी, मी खरंच किरण भाऊ तुमचा सुद्धा आभार व्यक्त करतो, कारण की आपण सुद्धा आम्हाला तुमच्या पक्ष
पक्षप्रमुखांनी म्हणजे आपलेच साहेब राजसाहेबांनी तुम्हाला आदेश दिला आणि तुम्ही आमच्या खांद्याला खांदा लावून आमच्या चिंता काकाच्या पाठीशी उभे राहिलात, यासाठी तुम्हाला तमाम महाराष्ट्र सैनिकांचे सुद्धा आभार व्यक्त करतो की आपण खांद्याला खांदा देऊन उभे राहिलात याच्यासाठी. पण मी बघतोय ना, सर्वसामान्य घरातला व्यक्ती जेव्हा उभा राहतो ना, तर त्याच्या पाठीशी त्यांची मुलगी, आपण म्हणतो ना रील मध्ये बघतो की पापा की परी, पण आज आम्ही नेहाताईला बघतोय ना आमच्या की वडिलांची पापाची परी नाही, बापाची लेक म्हणून कशी पाठीशी राहते ना. बाप 3 माळे चढतोय तर मुलगी सुद्धा 3 माळे चढते, विहान स्वतः खाली असतो. आम्हाला अभिमान वाटतं की आमच्या सर्वसामान्य घरातला माणूस आमच्यासाठी उभा आहे. आणि साहेब चिंदाका खरं सांगतो, उभा नाही आम्ही 100% येणाऱ्या 16 तारखेला आहे ना, या SNDT वरून श्रीराम मंदिरापर्यंत तुमची विजयी रॅली काढणार, याच्याशिवाय खात्री देतो. गजदर बांधवरून तुम्हाला आश्वासन देतो की तुमची विजयी रॅली निघणार. कारण की सर्वांना सामान्य घरातल्याच माणसाला नगरसेवक निवडला गेला पाहिजे. बघा माणूस आहे ना, माणूस नगरसेवक हा चेहऱ्याने दिला जातो. हा माणूस प्रत्येकाच्या घरात गजदर बांधावरती गेलाय. कारण की मी प्रत्येक आज लहान छोट्या मीटिंग मध्ये किंवा प्रचाराला मी त्यांच्या पाठी 5 ते 6 माणसं पाठी असतो आणि बघतोय. कारण की प्रत्येक माणसाला ते भेटतात, त्यांना सांगतायत की बाबा मला निवड. ते म्हणतात तुम्ही काळजीच करू नका, कारण की तुम्ही आमच्यासाठी उभे राहिलात ना, तर आम्ही 100% तुम्हाला निवडून हा विश्वास दिलाय. आज खारदांडा असो किंवा गजदरबान मध्ये प्रत्येक जण म्हणतो की चिंतामणी निवाडे आम्हाला का हवाय, कारण की आमच्या प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला त्यांनी पुढाकार घेऊन आम्हाला सहभाग दिला. का? कारण की आम्ही कधी लोकांचे एक डायलॉग चालू झालाय, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व, असे एक डायलॉग चालू झालाय. पण चिंतामणी निवाडे यांचं असं काही नाही. त्यांना कॉल करा नका करू, ज्या वेळेला गोष्ट कळले ना की बाबा हा व्यक्ती आजारी आहे, तर पहिला तिकडच्या कार्यकर्त्याला फोन करणार, बाबा काय झालं, तू ही व्यक्ती आजारी आहे की या व्यक्तीला बरं नाही, तू मला का नाही कळवलं. हा एक असतो सर्वसामान्य घरातला व्यक्ती. आणि हा आहे बाळासाहेबांचा शिवसैनिक. आणि म्हणतात काय की उद्धव साहेब कोरोना काळामध्ये घरी होते. 2019 मध्ये उद्धव साहेबांनी नोव्हेंबरमध्ये शपथ ग्रहण केली आणि नुकताच 20 चालू झाला आणि फेब्रुवारीमध्ये आपला कोरोना काळ आला. आणि म्हणतात की लोकांनी सगळं उद्धव साहेब म्हणजे 2-2.5 वर्ष मंत्रालयात गेले नाही. पण त्याचं मला एक सर्वांना आठवण करून द्यायची आहे, उद्धव साहेबांनी काय केलं आणि काय नाही केलं. टीका करणारे बरेच टीका करतात. टीका करणाऱ्यांनी काय केलं, सुशांत सिंग राजपूतचं आत्महत्येचं प्रकरण पूर्ण गाजवलं आणि आमच्या आदित्य साहेबांवरती टीका करायला गेलं. काय झालं SIT चौकशीमध्ये, आदित्य साहेबांना क्लीन शीट मिळाली. आणि तुम्ही फक्त बिहार इलेक्शन मध्ये, जो नोव्हेंबर 2020 ला बिहार इलेक्शन झालं, त्याच्यासाठी तुम्ही त्या सुशांत सिंग राजपूतचा आत्महत्येचं प्रकरण गाजवलं. काय मिळालं? काही नाही मिळालं. शेवटी आज पण 2026 चालू झालं, आज पण ती व्यक्ती दाट मानेने महाराष्ट्रभर फिरते आणि दाट मानेने त्यांना पूर्ण सन्मान मिळतोय. आज 33 वर्षाच्या मुलाला पूर्ण महायुती सरकार घाबरते. कशासाठी? अरे एवढा घाबरता का तुम्ही? तुम्ही म्हणता ना घोटाळे दाखवा ना. संजय राऊत साहेब 103 दिवस पूर्ण जेलमध्ये राहून आले. काय मिळालं? काय नाही, फक्त त्रास दिला तुम्हाला. तुम्ही त्यांना. सूरज चव्हाण खिचडी घोटाळा केला, काय आले ना बाहेर, सुखरूप बाहेर आले. फक्त चौकशी करू शकता, आरोप सिद्ध करा. आता काय करताय तुम्ही? तुमच्यात महायुतीमध्ये जे तुमचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचं तुमचं जमत नाही. काय साठलोटं चाललंय तुमचं तुम्हाला माहिती. तुमचं माझं जमे ना, तुझ्या वाचून कर्मे ना, हे तुमची परिस्थिती चालली महाराष्ट्रामध्ये. अहो काय करताय? तुमचे प्रदेश अध्यक्ष म्हणतात की आम्ही पहिलंच म्हणालेलो साहेबांना की यांना घेऊ नका, पण तरी साहेबांनी घेतलं. त्यानंतर बावनकुळे म्हणतात काय की त्या 70 कोटीची घोटाळ्यावरनं अजून त्यांना क्लीन शीट नाही मिळाली. अरे क्लीन शीट नाही मिळाली म्हणजे आरोप आहेत ना, मग का बसताय त्यांच्या मांडी लावून? बाकी दुसऱ्या पक्षावरती बोलायचंच नाही, कारण की तो पक्षच नाही राहिला तर आता बोलायचं काय? वांद्रे पश्चिम मध्ये 6च्या 6 जागा भारतीय जनता पार्टीने घेतलं, त्यांच्याकडे कुठे काय राहिलंय? आता काय मंडळाच्या इलेक्शनला उभे राहणार आहात? एवढंच राहिलंय. विधानसभेमध्ये 6 नगरसेवक आहेत, 6च्या 6 नगरसेवक भारतीय जनता पार्टीने घेतलं. तुमच्याकडे काय नाही राहिलं. काही हरकत नाही. चिंतामणी निवाडे साहेब इलेक्शन झाल्यानंतर त्यांना यायची संधी असेल तर घ्या परत, तुम्ही आपलेच समजून घ्या एकदा. आता राहिला प्रश्न, मुख्यमंत्री जेव्हा आपले उद्धव साहेब होते तेव्हा म्हणतात ना सगळीकडे प्रचार केलाय की मुंबईसाठी काय नाही केलं. तर 4 ते 5 गोष्टी सांगतो मुंबईसाठी काय काय केलं, तर फक्त त्याच्यावरती तुम्ही समजून जायचं काय करायचंय. ज्या वेळेला उद्धव साहेब मुख्यमंत्री सुद्धा नव्हते तेव्हा उद्धव साहेबांनी कोस्टल रोड
जो उद्धव साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट होता BMC, आजपर्यंत आशिया खंडात किंवा पूर्ण जगभरात म्हणा की स्वतःचा कोणी अंडरग्राऊंड पाण्यातून समुद्रातून जाणारा रस्ता कोणी नाही काढला, पण त्याची संकल्पना आपली सन्मान्य उद्धव साहेबांची आहे आणि त्याचं भूमिपूजन केलं 16 डिसेंबर 2018 साली उद्धव साहेबांनी. आणि त्याच कामाचा बहिष्कार कोणी टाकला त्यावेळेच्या सरकारने, भारतीय जनता पार्टीने. कशासाठी? चांगल्या कामाला तुम्हाला बघवत नाही. आणि आज तोच कामाचा लोकांपण करताय कोणाच्या हस्ते? मोदींच्या हस्ते. कशासाठी? जर भूमिपूजन आमच्या साहेबांनी केलं ना, खर्च नाही कोणी केलाय राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने, पूर्ण खर्च मुंबईच्या तिजोरीतला आहे. आणि आम्ही हक्कानी म्हणतो की उद्धव साहेबांनी 92,000 करोड रुपये जे साठवून ठेवलेत ना FD, ती तुमच्यासाठी नाही, तुमच्या हे बिनकामाचा जो रस्ते वगैरे करताय त्यासाठी नाही. काँक्रिटीकरण करा, हो जरूर करा. आपण जो ज्या वास्तूवरती रस्त्यावरती बस आहोत ना, तो रस्ता पण आपण शिवसेनेच्या माध्यमातून केलाय. पण काय आता 4 पावलं जा, 4 पावलावरती 2 मोठे मोठे खड्डे केलेत. काँक्रिटीकरण करताना ना आदित्य साहेबांनी सांगितलं आपल्याकडे 26 अशा कनेक्टिव्हिटी आहेत, त्यांची परवानगी घ्यायची, त्यांना विचारायचं बाबा तुम्हाला काय टाकायचं आहे का. जसं की गॅस एजन्सी झाली, MTNL एजन्सी झाली किंवा इतर कोणत्या गोष्टी आहेत, ते तुम्हाला कनेक्टिव्हिटी त्याची घ्यायची आहे का ती अंडरग्राऊंड घ्या. कारण की वरतून घेतल्यानंतर नंतर वरतून कधी पण त्या तारा तुटू शकतात, म्हणून त्याची कनेक्टिव्हिटी आतमधून ग्राउंडनी द्यायची असते. म्हणून करायचं म्हणून काम करू नका. जवळजवळ 12 ते 13,000 करोड रुपये तुम्ही खर्च केले. त्यानंतर राहिला नंतर मग तुम्ही म्हणता की अंडरग्राऊंड, आता जी म्हणता ना ॲक्वालाईन मेट्रोची, याचा पाहणी सुद्धा उद्धव साहेबांनी 29 फेब्रुवारी 2020 त्याचा पूर्ण माझ्याकडे फोटो सकट आहे. कोण म्हणेल ना की फक्त अशी तारखा देऊन, हे बघा फोटो सकट उद्धव साहेबांनी काय काय केलं ना, आपण फोटो सकट ठेवतो. त्यानंतर झालं उद्धव साहेबांनी जो केला कोस्टल रोडचे, त्याची पाहणी कोविडमध्ये जेव्हा हे 29 नोव्हेंबर 2020 जेव्हा हे सगळे होते ना बिहार इलेक्शनमध्ये व्यस्त, त्या एका 35 वर्षाच्या मुलाला तेजस्वीला हरवण्यासाठी सगळे इकडनं हा तांडाच्या तांडा गेलेला, तेव्हा आमचे उद्धव साहेब कुठे होते? मुंबईतच. महाराष्ट्राची पूर्ण व्यथा ऐकत होते. कोस्टल रोडचं काम सुद्धा त्याची पाहणी करण्यासाठी गेलेले. त्यानंतर मुंबई मेट्रो 7 नंबर आणि 2 लाईनीचं पाहणी करण्यासाठी उद्धव साहेब गेले. त्यानंतर 31 मे 2021 2A आणि 7 मार्गिकेच्या कामाची चाचणी करण्यासाठी गेलेले. सगळ्या गोष्टी आहेत. काय नाही केलं उद्धव साहेबांनी. सगळ्यात मोठी संकल्पना, ज्या गोष्टीवरती आरोप होतात ना की BDD चाळ आम्ही बांधली, भारतीय जनता पार्टी आणि आताचं महायुती सरकार म्हणतंय की BDD चाळ आम्ही बांधली. अहो त्याची संकल्पना केलेली, त्याचं भूमिपूजन उद्धव साहेबांनी केलेलं आपल्या. हा घ्या त्याचा भूमिपूजनाचा फोटो. 1 ऑगस्ट 2021 रोजी BDD चाळचा भूमिपूजन केलं आणि आता तुम्ही म्हणताय की आम्ही केलं. तिकडचे जे स्थानिक रहिवासी सुद्धा म्हणतात की हे काम आम्हाला आणि ही घरं आम्हाला मिळतात ती फक्त आणि फक्त आमचे कुटुंब प्रमुख सन्माननीय उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच मिळतात. अहो सांगण्यासारखं आमच्याकडे बरंच काय. आणि आता जे म्हणतात कोविड सेंटर, कोरोना काळामध्ये सगळ्यात पहिला मुंबई मॉडेलचं, महाराष्ट्रातला मुंबई मॉडेलचं पूर्ण WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने त्याची दखल घेतलेली. म्हणजे आपल्या त्यामध्ये टॉप 5 मुख्यमंत्र्यांमध्ये आपले उद्धव साहेब होते. मागचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री आरोग्य क्षेत्रामध्ये ना 5 काय 10 मध्ये सुद्धा येत नाही. उद्धव साहेबांची दूरदृष्टी आहे ना बऱ्यापैकी खूप चांगली आहे, कारण की एज्युकेटेड माणूस लागतो. फक्त डॉक्टरेट अशी आहे ना, आपल्याला कोणीतरी पदवी दिली आणि शाल घातली डॉक्टरेट पदवी मिळाली असे आमचे उद्धव साहेब नाहीत. म्हणतात की बाबा काय केलं, गेली 25 वर्ष शिवसेनेकडे महानगरपालिका होती, त्यांनी काय केलं? अहो काय करण्यासाठी बरंच काय केलं, ह्या गोष्टी केल्यात. मग तुम्ही पण सुद्धा होतात ना, उपमहापौर तुमच्याकडे होतं 25 वर्ष, तुम्ही पण होतात. हे बघा तुमचे उपमहापौर हसमुख गांधी, अशोक साळवी, बाबूभाई बहुजानी, अंजनी जाधव, गोपाळ शेट्टी, अरुण देव, अलका केळकर, हे सगळे तुमच्याकडेच होते ना. का नाही त्यांनी त्यांचे मुद्दे मांडले? सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे, सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा होत जातो. मुंबईत
आज गजर बांधावरती मार्च 2024 मध्ये जेव्हा पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला ना, त्यावेळेला फक्त आणि फक्त गजरबांच्या पाण्याच्या प्रश्नावरती फक्त चिंतामणी निवाटे स्वतः जातीने उभे राहून तमाम गजरबांध वासियांसाठी उभे राहिले, ते फक्त चिंतामणी निवाटे. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या 15 तारखेला 1 नंबरचं बटन, पुढे मागे कुठे न बघता फक्त 1 नंबरचं बटन दाबायचं आणि आपल्या मशाल चिन्हावरती त्यांना विजयी करायचं आणि येणाऱ्या 16 तारखेला त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या, एवढं सांगतो आणि मी आपल्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.